बॉस बॉस बॉस, तू सॉरी म्हणू नकोस प्लीज. मी सॉरी म्हणतो. अरे पण का? ते माझ्या तोंडाला येईल ते मी बोललोय तुला. उगाच रागवलो. मला रिअलाइज झालं की यात तुझी काही चूक नाहीये. सगळी चूक दयानंद खांडेकरांची आहे. खूप इमॅच्युअर वागलोय मी बॉस. त्यासाठी हे सॉरी. त्यासाठी एवढं? आता जेवढी मोठी चूक तेवढं मोठं सॉरी असायला पाहिजे ना. आणि इथून पुढे मी तुला काहीच म्हणणार नाही. तुझी चूक असो नसो, मी बोलताना कायम तुझा रिस्पेक्ट ठेवून बोलेन. एक बॉस म्हणून सुद्धा आणि एक मैत्रीण म्हणून सुद्धा. खरं तर तू माफी मागणं मला अपेक्षितच नव्हतं. तरी पण जर तुला तुझ्या वागण्याचा पश्चाताप होत असेल तर हे ऐकून मला खरंच बरं वाटतंय. खरं सांगायचं तर सॉरी हा खूप छोटा शब्द आहे. तो जितका छोटा आहे ना त्याच्यापेक्षा जास्त मोठा लोकांचा इगो असतो. कधी कधी माणसांना स्वतःची चूक माहिती असते पण त्यांच्या इगोमुळे ते माफीच मागत नाहीत. सॉरी किती मोठ्या अक्षरात लिहिलंय हे महत्वाचं नाहीये. सॉरी म्हणताना आपण किती मोठ्या मनाने माफी मागतोय हे महत्वाचं आहे. तुझं मन सुद्धा तेवढंच मोठं आहे ना. तू सगळ्यांना सांभाळून घेतेस ना, मग माझी ही चूक सांभाळून घे ना प्लीज. मला एक संधी दे. तुला संधीची नाही वेळेची गरज होती आणि मी तुला तो वेळ दिला. आणि केदार, आपल्या रागावर कसा कंट्रोल करायचा हे टीम तारिणीचे ऑफिसर केदार देवकी यांना माहिती आहे. कारण आपल्याला ते ट्रेनिंगच्या वेळेस शिकवलंय. हो ना? हो बॉस. सॉरी. पुन्हा सॉरी? नाही म्हणजे केदार, मला माहिती आहे जे काही तू वागलास ते रागाच्या भरात वागलास. पण केदार, मला याही गोष्टीची खात्री आहे की तुझ्यातला आणि बाबांमधला गैरसमज लवकरात लवकर दूर होणार आहे. बॉस, मुमेंट आपली आहे ना. दुसऱ्यांबद्दल नको बोलायला. आणखी एक गोष्ट, तू तू खूप वेगळा आहेस. आणि तुझ्यासारखा मुलगा माझा मित्र आहे त्याच्यामुळे मी खूप लकी आहे. आणि माझ्यापेक्षा जास्त लकी कोण आहे माहिती आहे का? कोण? तुझ्या आयुष्यातली ती. विश्वासाचं एक गाव असावं, मैत्रीचं त्याला नाव असावं, छोटं मोठं कोणीही नसावं, समानतेचं नातं असावं, सुखदुःख हक्कानं सांगता यावं, हक्कानं माफी मागता यावं. विश्वासाचं एक गाव असावं, मैत्रीचं त्याला नाव असावं. काय कविवर्य, जमते का मला पण थोडीफार कविता? बॉस, हे भारी आहे. हे छान बोललीस तू.